दिनाचं औचित्य साधून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सायकल रॅलीमध्ये अनेक युवकांनी हिरहिरीनं सहभाग नोंदवलाय। नियमित सायकल चालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते। सायकल चालवल्याने वजन कमी होते, हृदय निरोगी राहते, स्नायू मजबूत होतात आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते। आरोग्यासोबतच सायकलिंगमुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी होतो, त्यामुळे हवा आणि प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते। म्हणून प्रत्येकाने सायकलिंगला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावे असे आवाहन सहाय्यक प्रसिद्ध अधिकारी अंबादास यादव यांनी केले। भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी यादव बोलत होते। यावेळी निवृत्त अधिकारी सतीश घोडके, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभिनय भावठाणकर, निवृत्त जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे, पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर आणि कार्यालय सहाय्यक JM हन्नुरे आदी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिका पार्क चौक, सरस्वती चौक, शिवाजी महाराज चौक, एकेरी वळण, नवी पेठ प्रवेश, लकी चौक, हुतात्मा बगीचा रस्ता, पार्क चौक, डफरीन चौक वळण, परत सोलापूर महानगरपालिका आवार येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला। सायकलिंगच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 2018 पासून दरवर्षी 3 जून जागतिक सायकल दिन साजरा केला जातो। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेकडून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत। यामध्ये सोलापूरकरांनी सहकार्य करावं असे आवाहन पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांनी केले। यावेळी उपस्थित सायकल प्रेमींना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले। या उपक्रमामध्ये पराग दोशी, सुबोध जंगे, सुरेश बालगावकर, श्रीधर वडनाल, राजकुमार बिंगी, अशोक बिराजदार, तुकाराम क्षीरसागर, सत्यनारायण दिकोंडा, गोवर्धन जोशी, अंजली शेंडगे, प्रशिता चपळगावकर, विष्णू गोस्की, किरण भीमर्थी, शेखर वडिशेरला, संजय करवंते, महेश कासार, आनंद चिटकुल, इरप्पा स्वामी, नितीन चपळगावकर, अंकिता भावठाणकर, तुकाराम कडमंची, चंद्रशेखर गायकवाड आदी सायकल प्रेमींनी भाग घेतला।